लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल 11 तासांचा महाब्लॉक घेण्यात येणार आहे आणि आज रात्री 10 वाजल्यापासून ते उद्या म्हणजेच रविवारी 3 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। या मेगा ब्लॉक दरम्यान चर्चगेट ते दादर या दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये। माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली डॉक्टर आनंद तेलतुंबडेंना पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं। दरम्यान त्यांना आज 11 वाजता शिवाजीनगर कोर्टामध्ये पुण्यात हजर केलं जाईल। पुणे पोलिसांनी मुंबईत तेलतुंबडेंवर कारवाई केली असून माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्याने भीतीपोटी पळणाऱ्या 2 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झालाय। वैभवी भुयाळ असं मृत बालिकेचं नाव आहे। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी भागात रात्री 3 वाजल्यापासून भूकंपाचे जवळजवळ 12 धक्के बसलेत आणि पालघरमध्ये आतापर्यंत 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे। पालघरमध्ये मध्यरात्रीपासून जवळपास 12 भूकंपाचे धक्के बसले तर वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे पालघरमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरले। शाळा असो, दुकान असो किंवा घर असो, भूकंपाच्या या धक्क्यामुळे सर्वत्रच भीती पसरल्याने आपला जीव वाचवण्यासाठी सध्या धावपळ केली जाते आणि त्यामुळेच मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता आहे। लोकप्रिय मराठी कलाकारांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीगला ठाण्यात सुरुवात झाली। नुकतंच नूतनीकरण करण्यात आलेल्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचं या स्पर्धेद्वारे उद्घाटन झालं। या स्पर्धेमध्ये चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, माध्यम प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला। खतरनाक मुळशी, बाणेदार ठाणे, मुंबईचे मावळे, मीडिया लढवय्या, कोकणाचे वाघ आणि पराक्रमी पुणे या 6 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। संविधान विरोधी असलेल्या आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा तयार करा तरच काँग्रेस असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। जालन्यात आझाद मैदानात आयोजित वंचित आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। अण्णांवर पैसे घेऊन आंदोलन करण्याचा आरोप राष्ट्रवादीच्या चांगला आलाय। नवाब मलिक यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीमधील कामगार रामदास उकिरडे यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली। हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीनं तब्बल 20 महिने उकिरडे यांना वेतन दिलं नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। चंदगड पोलीस स्टेशन समोर एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आत्महत्या करण्यामागचं कारण मात्र अस्पष्ट आहे। एका हाताने दिव्यांग असणाऱ्या धीरजनं आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर प्रेरणादायी आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलिमांजारो हे हिमशिखर सर केलंय आणि महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी ही प्रेरणा देणारी गोष्ट म्हणावी लागेल। तर धीरजला ही मोहीम पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मिळाली। धीरज हा किलिमंजारो हे शिखर सर करणारा पहिला दिव्यांग व्यक्ती ठरला आहे। संत नामदेव महाराज यांचे हिंगोली जिल्ह्यातील जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव इथे संत नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिकात्मक हत्या करणाऱ्या मानसिक विकृतीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुलावतंस असून देखील त्यांचा उल्लेख शूद्र कुलंबी करण्यात आलेला आहे आणि या गोष्टीचा निषेध म्हणून नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलनं हा अहवाल पेटवून त्याची होळी केली। हे सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम करत असून ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम करत असल्याचा आरोप सुरेश आव्हाड यांनी केलाय। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते स्मार्ट सिटीचं भूमिपूजन होणार आहे, पण यामुळे लोकांचं नुकसान होत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। स्मार्ट सिटीमुळे लोकांचं नुकसान होत असल्याचं सांगत स्मार्ट सिटी पीडित नागरिक मंचाने आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे। ठाणे आरटीओ कार्यालयासह राज्यातील तमाम आरटीओ कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केलं। विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणं रेटण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। कर्मचाऱ्यांच्या या लेखणी बंद आंदोलनामुळे आरटीओच्या कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांचाही चांगलाच खोळंबा झाला। राज्याच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध आणि कार्यालयीन रचना यांसह विविध महत्वाच्या मागण्या तातडीनं पूर्ण व्हाव्यात याकरता राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात आलं। यामध्ये बुलढाणा येथील आरटीओ कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्यामुळे आरटीओच्या कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन केलं। राज्य शासनाने कर्मचारी वर्गाच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केलं, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राज्य शासनाचा निषेध केला।
आम्हाला शिकायचंय, शिकवण्यासाठी गुरुजी हवेत ही मागणी घेऊन संग्रामपूर तालुक्यातल्या अकोले इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी संग्रामपूर पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवून आंदोलन केलं. अचानक झालेल्या आंदोलनामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. अनेक वेळा मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या आंदोलनाला गालबोट लागलं. समितीच्या घंटानाद आंदोलनात भाजप आमदार मेधा कुलकर्णींना ढकलण्यात आलं आणि त्यानंतर मेधा कुलकर्णी आंदोलनस्थळावरून निघून गेल्या. शिवडी येथील हप्ता वसुलीची बातमी प्रसारित झाल्यानंतर शिवसेना उपशाखा प्रमुख सचिन पडवळ यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीशी माझा किंवा शिवसेना पक्षाचा कोणताही संबंध नाही असा दावा त्यांनी केलाय. त्या गोष्टीशी कुठलाही माझा किंवा शिवसेना पक्षाचा कुठलाही संबंध नाहीये आणि त्या क्लिपमध्ये दाखवण्यात आलेला जो युवक आहे तो माझा मेवणा नाही. प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात पालिकेनं कठोर कारवाईला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी प्लास्टिक आढळलेल्या 6 फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. या कारवाईत 22 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 95,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये निफाडमध्ये तापमानाचा पारा फारच घसरला. 9.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. नागपूरच्या गांधीनगर भागातील एक धक्कादायक घटना घडलेली आहे. एका कारनं फुटपाथवर झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडलंय. कार चालकानं कशाशीही पर्वा न करता या कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडलंय. बेदरकारपणे गाडी कुत्र्यांच्या पिलांच्या अंगावरून घालण्यात आली. यात 3 पिलं चिरडली गेली असून 2 पिलं जखमी झाली. नांदगाव तालुक्यातील जतेगाव येथे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जालना तालुक्यातल्या खरपूड येथून एका महिलेच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 4.5 किलो गांजा जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंग गौर यांनी गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या मुलाला देखील ताब्यात घेतलंय. इचलकरंजी शहरातल्या कापड व्यापाऱ्यांची बँक गॅरंटीची बनावट कागदपत्र देऊन वेळोवेळी ग्रे कापड खरेदी करून व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आली. 1,03,922 रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरोरा तालुक्यातल्या नागरी इथे आजोबानं दारू पाजून 4 वर्षांच्या नातीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई वडील शेतमजुरी करण्यासाठी गेल्यानंतर आजोबानं हे कृत्य केलं. मुंबईच्या माहीम पूर्व भागात आई आणि मुलीच्या खुनाचा उलगडा झालेला आहे. महिलेच्या पतीनेच खून केल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे. अटक केलेल्या आरोपी सोबत इलियासचे आफरीन बानोशीच प्रेमसंबंध होते आणि त्यामुळे घरी वारंवार भांडण होत होतं. त्यामुळे कट रचून दोघांची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. महागडी कार OLX वर स्वस्तात खरेदी करणं बुलढाण्याच्या डॉक्टरला चांगलंच महागात पडलं आणि त्यानंतर ग्राहकांना फसवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. ठाण्यातील पृथ्वी अमीननं विक्रीच्या जाहिरातीला भुलून 1,98,000 गमावलेत. नीरव मोदींचा बंगला ब्लास्ट करून तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. मजबूत बांधकामामुळे बंगला हातोड्याने तुटला नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. या अर्थसंकल्पाला मी 10 पैकी 10 मार्क देईन. तसंच सर्वसामान्यांना रिलॅक्स करणारं हे बजेट असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. हे सर्वसामान्यांचं बजेट असून यात महागाईचा इंडेक्स कमी झालेला आहे असं सांगताना सबके सन्मान में अर्थ विभाग मैदान में असा नारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिलाय. या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार आणि महिलांचा विचार करण्यात आला असून एक सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. मोदी सरकारनं सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त केलेलं आहे. त्यामुळे आता 5 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही. पियुष गोयल यांनी 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केल्यानंतर खासदारांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. संसदेत मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. 5 लाखांवरच्या उत्पन्नावर कोणतीही कर सवलत सरकारने दिली नाहीये. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 2.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या HRA वरती 2,40,000 कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. स्टँडर्ड डिडक्शन 40,000 50,000 झालं. त्याचा करामध्ये फायदा होणार आहे आणि कराची मर्यादा जी आहे ती आता आणखी कमी होणार आहे. महिलांना बँकेतून मिळणाऱ्या FDवरील 40,000 रुपयांच्या व्याजावर कोणताही कर लागणार नाही. फिक्स डिपॉझिटवरील 40,000 कोणताही कर लागणार नसल्याने त्याचा मोठा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्याची घोषणा गोयल यांनी केली आणि या योजनेतून 6,000 रुपये लहान शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा होतील. शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमुळे 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 12 कोटी लहान शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठा आधार मिळाला. आजच्या बजेटमध्ये काल ज्या सादर झालेल्या बजेटमध्ये 2030चा विचार करण्यात आलेला आहे आणि आमचे प्रधानमंत्री पुढचा विचार करतात, त्यामुळे बजेटमध्ये सुद्धा पुढचा विचार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या सरकारची विश्वासार्हता किती शिल्लक आहे हा मूलभूत प्रश्न आहे आणि कामगार विरोधी कायदे करणं, एनपीए वरून धनदांडग्या कर्जबुडव्यांना संरक्षण देणं आणि घोषणांची अंमलबजावणी कासव गतीनं नव्हे तर गोगलगाईच्या गतीनं करणं असा सर्वानुभव आल्याची टीका नीलम गोऱ्हे यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांना 500 रुपयांचा लॉलीपॉप दिल्याची खोचक टीका संजय निरुपम यांनी केली. तसंच मुंबईला काहीही न मिळणाऱ्या या बजेटमध्ये निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घोषणाबाजी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आयकरात सूट दिली असली तरी त्यात घोळ दिसतोय, त्यामुळे नोकरदारांमध्ये संभ्रम आहे. 5 लाखांच्या वर 1 रुपया जरी जास्त असला तरी सरसकट कर म्हणजे याचा अर्थ तरी काय, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. देशाच्या बजेटमध्ये खोटारडेपणाचा कळस दिसून आलाय. सरकारने टॅक्स मर्यादा वाढवली, मात्र 5 लाख उत्पन्न मिळवण्यासाठी लोकांकडे रोजगार कुठे आहे, त्यामुळे ही निव्वळ फसवणूक असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून बेरोजगारीच्या प्रश्नावरती निशाणा साधलाय. मोदीजी सांगा हो कुठे गेल्या 2 कोटी नोकऱ्या, हाती आल्या फक्त बेकारीच्या खाली टोकऱ्या, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय. सरकारने बजेटमध्ये फसवे आकडे सादर केलेत. आर्थिक पाहणी अहवाल सादर करणं गरजेचं असतानाही सरकारने केलं नाही. तसंच बँकिंग सेक्टरच्या एनपीए संदर्भात आकडे सादर करण्यात आलेले चुकीचं असल्याचं मत बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उडगी यांनी व्यक्त केलंय. मोदी सरकारनं हे बजेट इलेक्शन बजेट म्हणून समोर ठेवलं, यातून शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी दिली. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना वर्षाला फक्त 6,000 म्हणजे महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. यात 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असं सांगितलं, मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याचं मत जावंधिया यांनी व्यक्त केलंय. देशाच्या बजेटवर पुण्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6,000 म्हणजे दिवसाला 16.5 रुपये मिळणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटचं नाशिकमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केलं आहे. गोयल यांनी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अनेक योजना केल्या आणि व्यापाऱ्यांसाठीही अनेक योजना केलेल्या आहेत. सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला, मात्र हे बजेट इलेक्शन बजेट असल्याची प्रतिक्रिया पुण्यातल्या उद्योजकांनी दिली आहे. नाशिकमध्ये अर्थसंकल्पावरून शेतकरी, नोकरदार आणि व्यापारी वर्ग नाराज पाहायला मिळतो. शेतकऱ्यांसाठी असा एकही ठोस निर्णय सरकारने घेतला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आणि पेड बँक ठेवीदारांनी खोपोलीमध्ये मोर्चा काढला. यावेळी खातेदार ठेवीदार समन्वय समितीनं बँकेच्या प्रशासकीय कामकाजाविरोधात विराट मोर्चा काढला. बँक ठेवीदारांचे पैसे परत करण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय.